नमस्कार मित्रांनो, आज आपण सेकंड सेशन जो मॅथमॅटिकल लॉजिकचा आहे तो स्टार्ट करतोय। सर्वांना हा सेशन पाहण्याच्या अगोदर अशी रिक्वेस्ट करतोय की सर्वप्रथम पहिला सेशन पाहून घ्या, जेणेकरून समजण्यामध्ये तुम्हाला अडचण नाही येणार। आता लक्षात घ्या, आपल्याला स्टेटमेंट आणि सेंटेन्सचा डिफरन्स हा नक्कीच समजला आहे। आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट हा वर्ड यूज करतो आणि सेंटेन्समध्ये आपण जे काही डे टू डे कम्युनिकेशन यूज करतो त्याच्यामध्ये सेंटेन्स यूज करतो। याच्यामध्ये कोणत्या पण विद्यार्थ्यांना तिळमात्र सुद्धा डाऊट नसेल असं मी आता अपेक्षा करतोय आणि या सेशनला स्टार्ट करतोय। आता जर पाहिलं सेकंड सेशनमध्ये आपण इम्पॉर्टंट पाहणार आहे इथं लॉजिकल कनेक्टिव्स, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट। आता लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजेच काय आपण ते पाहूया। म्हणजे नवीन असं काही नाहीये, जसं आपण वर्ड यूज करतोय अँड, ऑर, देन किंवा ॲज वेल ॲज, अशा प्रकारे आपण जी कम्युनिकेशन इंग्लिश लँग्वेजमध्ये यूज करतोय त्याचाच पार्ट आहे, पण थोडं इथं आपण लिमिटेड जातोय। द वर्ड फ्रेजेस विच आर युज्ड टू कनेक्ट द टू स्टेटमेंट, म्हणजे दोन स्टेटमेंट एकत्र करण्यासाठी आपण जे काही वर्ड किंवा फ्रेज यूज करतोय त्याला म्हणतोय आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटी। सिंपल कन्सेप्ट आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटी। लॉजिकल म्हणजे काय, दोन लॉजिक आहेत, ते दोन लॉजिक आपण कनेक्ट करतोय कशाने, एखादा वर्ड किंवा एखादा फ्रेज घेतोय आणि त्या वर्ड किंवा फ्रेजला आपण म्हणतोय लॉजिकल कनेक्टिव्ह। आता जर पाहिलं लॉजिकल कनेक्टिव्हिटी कोणकोणते आहेत, पहिला येतो आपला अँड, दुसरा येतो ऑर, तिसरा येतो इफ, देन फोर्थ येतो इफ अँड ओनली इफ, किंवा त्याला डायरेक्टली आपण IFF असं पण लिहू शकतो, आणि फिफ्थ येतो नॉट। हे पाच आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज करतोय, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, किंवा IFF, किंवा त्याला म्हणतोय आपण नॉट। हे पाच आपण कनेक्टिव्हिटी यूज करतोय लॉजिकल कनेक्टिव्हिटी मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये। तर आता हे आपल्याला समजलं असेल, लॉजिकल कनेक्टिव्हिटी नक्की सर्वांना समजलं असेल। नंतरचा पार्ट पाहूयात आपण सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट। सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, आता इथे लक्षात घ्या आपण सेंटेन्स हे वर्ड कुठेच यूज नाही करणार, आपण इथे वर्ड यूज करतोय, स्टेटमेंट यूज करतोय, त्याच्यामुळे तो सेंटेन्सच्या रिलेटेडमध्ये असेल, पण हे थोडं मॅथमॅटिकल लॉजिकच्या लँग्वेजमध्ये असेल। आता जर पाहिलं सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट, a statement which cannot be split further into two or more statement is called as a simple statement। म्हणजे एखादा स्टेटमेंट घेतला आपण, त्याला परत आणखीन आपण सेपरेटली त्याला डिफाइन नाही करू शकत किंवा स्प्लिट नाही करू शकत, त्याला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट। आणि जर तुमच्याकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट असतील आणि ते तुम्ही ग्रुप केले असतील, कंबाईन केले असेल टुगेदर, त्याला काय म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट। So if statement is a combination of two or more than two simple statement, that is called as a compound statement। हा सिंपल कन्सेप्ट आहे, म्हणजे सिंपल स्टेटमेंट मध्ये तुम्ही एक परत त्याचं स्प्लिट नाही करू शकत, त्या एका स्टेटमेंट पासून दोन किंवा तीन स्टेटमेंट तिथे डिफाइन नाही करू शकत, त्याला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट। आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर एकत्र स्टेटमेंट तुम्ही कंबाईन केलात, मे बी सिंपल स्टेटमेंट असेल तर त्याला म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट। आता जर इथे एक्झाम्पल घेतलं, मी ते एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 इज ऑड नंबर अँड 4 इज अन इव्हन नंबर। आता पाहिलं 3 इज ऑड नंबर अँड 4 इज अन इव्हन नंबर, हे दोन, हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, हा दुसरा सिंपल स्टेटमेंट आहे, आणि इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू सिंपल स्टेटमेंट, सो डेफिनेटली इट बिकम compound statement। so it become compound statement। 3 and 5 are prime number, 3 and 5 are prime number, it cannot be split, so both these two numbers are the prime number, so I can say this is the simple statement। getting सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट मला फरक समजला। कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त एकत्र स्टेटमेंट एक आणतोय आणि तो फॉर्म होतो कंपाऊंड स्टेटमेंट। आणि सिंपल स्टेटमेंट हा सिंपल स्टेटमेंट असेल, याचं परत आणखी तुम्ही मिनिंग करून स्प्लिट करू शकत नाही, किंवा परत आणखी एकाचे दोन, दोनचे चार असे स्टेटमेंट तर डिराईव्ह करू शकत नाही, याला म्हणतोय आपण सिंपल स्टेटमेंट। तर हे होतं इंट्रोडक्शन लॉजिकल कनेक्टिव्हिटी। लॉजिकल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे पाच आहेत, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, नॉट, आणि त्याला आपण म्हणतो इफ अँड ओनली इफ, आणि हे नॉट। तर पाच आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज। तर आता याचा लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा डिटेल्स स्टडी आपण आता याच्यानंतर स्टडी करणार आहे। तर हे नोट डाऊन करून घ्या, प्रत्येक शब्द हा, प्रत्येक वाक्य जे काही आपण इथे लिहितोय त्यासोबत जसं आपले क्लासेस फिजिकली असतात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नोटबुक सेपरेटली नोटबुक प्रिपेअर करा आणि लिहायला सुरुवात करा, तुम्ही तुमच्या नोट्स ड्रॉ करा। मी इथं प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतोय, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला आणखी नक्कीच होईल।
आता आपण कनेक्टिव्हिटी पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉईंट ना पॉईंट समजून घ्या. ह्याच्यावर पूर्ण आता तुमचे पुढचे प्रॉब्लेम्स डिपेंड असणार आहेत. आता पहिला जो आपल्याला कनेक्टिव्हिटी यूज करायचे आहेत, कनेक्टिव्हिटी ही आपल्याला 5 प्रकारचे आहेत. एक आहे कंजक्शन, दुसरा आहे डिसजंक्शन, जंक्शन. थर्ड आहे इफ, त्याला म्हणतो आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल, आणि फोर्थ बाय कंडिशनल, आणि फिफ्थ नॉट किंवा त्याला म्हणतो आपण इन्व्हर्स सुद्धा म्हणतोय. आता जर पहिला आपण समजून घेऊयात कंजक्शन म्हणजे काय. जर 2 स्टेटमेंट असेल आणि हे 2 स्टेटमेंट कंबाईन केलेले आहेत कशाने, अँड या वर्डनी किंवा ह्या स्मॉल अँड वर्डनी, तर त्याला म्हणतोय आपण कंजक्शन. देन इट इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन. आता समजा एक स्टेटमेंट आहे पी, दुसरा एक स्टेटमेंट आहे क्यू, आणि ही पी आणि क्यू म्हणजे मी पी अँड क्यू जर असं लिहिलं असेल तर त्याला म्हणतोय आपण कंजक्शन. डिनोट करतोय आपण पी कंजक्शन क्यू. रीड ॲज, आता हे रीड कसं करतोय आपण, पी कंजक्शन क्यू किंवा पी अँड क्यू, पी कंजक्शन क्यू किंवा पी अँड क्यू, पी कंजक्शन क्यू किंवा पी अँड क्यू. याचा ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे पी स्टेटमेंट आहे, हा क्यू स्टेटमेंट आहे, आणि हे तुमचं याचं कंजक्शन म्हणजे व्हॅल्यू काय येईल पहा, ट्रूथ टेबल व्हॅल्यू काय येईल. जर फॉल्स असेल फॉल्स ट्रू असेल फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू म्हणजे दोन्ही जरी स्टेटमेंट ट्रू असतील तरच याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. बाकीच्या सगळ्या कंडिशनला तुमची फॉल्स व्हॅल्यू येणार आहे. तर हे तुमचा कंजक्शनचा स्टेटमेंट आहे. खूप सिंपल आहे. जर तुम्ही दोन स्टेटमेंट जर तुम्ही अँडनं डिस्क्राईब करताय कनेक्टिव्हनं, तर तो स्टेटमेंट होईल तुमचा कंजक्शन स्टेटमेंट. आणि कंजक्शन स्टेटमेंट आपण जेव्हा डिफाईन करतोय, आपण जर तुमचे बी आणि क्यू स्टेटमेंट असतील तर इट इज पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन. इट इज डिनोटेड बाय पी अँड क्यू किंवा पी कंजक्शन Q. Please note down this. It is conjunction and it is disjunction. So conjunctions. Ready? So आता दुसरा स्टेटमेंट पाहूयात आपण, disjunction. Disjunction, if the two statements are combined by the word, it is the or किंवा त्याला म्हणतो आपण or, then it is called as disjunction. It is called as disjunction. P and Q are statement, then this is P or Q is called as disjunction. It is denoted by this cap will be go up there, so it is P disjunction Q, P disjunction Q, or it is read as a P or Q. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर पाहिला आपण याचा ट्रूथ टेबल जर आपण डिफाईन करतोय P और Q, ज्यावेळेस तुमचा फॉल्स असेल, हा फॉल्स असेल, एक जरी ट्रू आला, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल, ट्रू अँड ट्रू. दिस इज द ट्रूथ टेबल फॉर दी डिसजंक्शन्स. सो पहिला असेल कंजंक्शन्स, नंतर असेल डिसजंक्शन्स. कंजंक्शन मध्ये आपल्याला अँडिंग ऑपरेशन करायचे आहेत आणि डिसजंक्शन मध्ये आपल्याला ऑरिंग ऑपरेशन करायचे आहेत. कंजंक्शन मध्ये दोन्ही जरी ट्रू असेल तरच तुमची व्हॅल्यू ट्रू येईल, अदरवाईज फॉर ऑल रिमेनिंग केसेस व्हॅल्यू इज फॉल्स. अँड डिसजंक्शन मध्ये एखादी व्हॅल्यू जरी ट्रू आली तर तुमचा स्टेटमेंट हा काही ट्रू येईल, डिसजंक्शन स्टेटमेंट तुमचा ट्रू येईल. बाकीचे फॉल्स फक्त एका केसला तुमची व्हॅल्यू काय येईल त्या ठिकाणी फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असेल तर स्टेटमेंट हा तुमचा फॉल्स असेल. प्लीज नोट डाऊन दिस.
नेक्स्ट कनेक्टिविटी आहे कंडिशन किंवा त्याला म्हणतो आपण इम्प्लिकेशन. कंडिशन किंवा इम्प्लिकेशन. आता इफ द टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड टुगेदर बाय द कनेक्टिविटी if then it is called as condition. P and Q are the statement, then P if P then Q is called condition. It is also called as implication. It is denoted by P Q or P Q. Read as P implies Q, or if P then Q. स्टेटमेंट हा असेल फक्त या ठिकाणी पहिला हा जो स्टेटमेंट आहे पहिला ट्रू आणि सेकंड जर फॉल्स असेल तरच फॉल्स असेल, बाकी सर्व ह्याला ट्रू असेल. आणि इट इज डिनोटेड बाय P implies or P it is Q. So this is all about the condition or the implication. आता जर पाहिलं समराइज करतो मी परत P समराइज आपण एकत्र करूयात नंतर. याच्या अगोदर आपण हा स्टेटमेंट बाकीचे दोन बाय कंडिशन आणि नॉट घेऊयात, त्याच्यानंतर आपण एकत्र समराइज करूयात जेणेकरून तुम्हाला समजण्यामध्ये सिंपल जाईल. प्लीज नोट डाऊन दिस. आता नंतरचा स्टेटमेंट पाहूयात आपण बाय कंडिशनल. बाय कंडिशन मध्ये if the two statements are combined by the connectivity if and only if किंवा त्याला म्हणतो आपण if and only if, then it is called as by condition. The P is called as then P if and only if Q. P if and only if Q is called as by condition. It is denoted by, this is double arrow, so this is double arrow. Read as P by conditional Q or P if and only if Q. In that case, if the false true, then it is false true. So this is P implies Q, or P it is biconditional with the Q, or P if and only Q, then it is false. So it is false, this is false, and this is true, and this is the true. Please note down this. No, this is remaining both are there, so it is true, this is false, and this is false, and this is true. False true. If both the statements are false true, if both the statements are true, the value will become true. For remaining all, it is the false. Please note down this. And we'll take again out, that is the inversion. If it is the complement of this P, so if the P statement is there, so it is P statement is there, so inversion it is denoted by, this is P. If it is true, it becomes false, so it is suppose P and it is a negation of P, and if it is false, it becomes true. This is the simple, last one is the simple inversion. You can take true to the false and false to the true. So before that, this is very important to understand conjunction, disjunction, condition, by condition, and the not is the simple.
not become true to the false and false to the true. Please note down this. Now we will summarize all this. So definitely you will understood. तुम्हाला आता इथं हा टेबल पूर्ण पाठ करून घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही मेन एक्झाम बोर्डच्या एक्झामला जाताल तर सुरुवातीला रफ वर्क म्हणून तिथं नोट डाऊन करायचे शेवटच्या पेजला आणि हा टेबल पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचा ज्यावेळेस तुमच्या आन्सर शीट तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेस. आता जर पहिला पण माझ्याकडे पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत माझ्याकडे. आता कनेक्टिव्ह किती आहेत? कंजंक्शन, डिजंक्शन, कंडिशन आणि बाय कंडिशन. कंजंक्शन म्हणजेच काय येईल? पी अँड क्यू. डिजंक्शन म्हणजे काय येईल? पी ऑर क्यू. त्याच्यानंतर कंडिशन काय येईल? पी इम्प्लाइज क्यू. आणि बाय कंडिशन काय येईल? पी बाय इम्प्लाइज और इफ अँड ओनली इफ इट इज क्यू. आता हा जो होईल पी अँड क्यू, हा होईल पी और क्यू, हा होईल इफ पी देन क्यू आणि हा होईल पी इफ अँड ओनली इफ क्यू. पी इफ अँड ओनली इफ क्यू. So we will find the statement now to table for all these conjunctions. First I will write false, 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 true, 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 false, true. Getting? So false, false. P ending Q. P ending Q. Operation is the ending, that is the conjunction. So for this is the true. For remaining all it is false, false, false. P or in Q. So this is only false. It is true, true, true. Then P implies Q. Second, means if P is true and Q is false, at that stage only it is false. Remaining or it is true, true, true. Then false, false, true, true. So it is true and this is true. So it is false and this is the false. Getting? So हे समराइज टेबल आहे पूर्ण चारही कनेक्टिव्हचा. आणि तुम्हाला इन्व्हर्सला काय येईल? इन्व्हर्सला समजा पी आणि हा असेल पी तर ट्रूचा हा होईल फॉल्स आणि फॉल्सचा होईल हा ट्रू. आता आपल्याला ट्रूथ टेबल मध्ये ऑपरेशन करायचे तर त्याच्यासाठी आपले समजणं खूप महत्वाचं आहे. तर हा टेबल पूर्णपणे ड्रॉ करून घ्या आणि आपल्या डोक्यामध्ये पण ड्रॉ करून घ्यायचा आहे. समजलं? तर हे तुमचे दोन स्टेटमेंट आहेत. तर पी अँड क्यू, पी ऑर क्यू, इफ पी देन क्यू, पी इफ अँड ओनली क्यू अँड दिस इज द इन्व्हर्जन. म्हणजेच नॉट त्याला आपण इन्व्हर्जन म्हणतोय किंवा निगेशिएशन म्हणतात. निगेशिएशन कोणता पण वर्ड इथे यूज करू शकता. समजलं? तर 5 कनेक्टिव्हिटीज आहेत. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ. आणि हे त्याचे ऑपरेशन्स आहेत. रीड कसं करायचं, सिम्बॉल कसं करायचे पूर्ण या टेबलमध्ये समराईज झालेलं आहे सर्व. तर हा टेबल डोक्यामध्ये असा फीड करून घ्यायचा की तुम्हाला पुढचे जे आपले सेशन होणार आहेत मॅथमॅटिकल लॉजिकल हे पूर्ण याच्यावर डिपेंड असतील. त्याच्यामुळं आजचा सेशन हा खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहून घ्या आणि हा टेबल तुम्हाला बाय हार्ट करायचे आहेत. पी अँड क्यू फक्त तो ट्रू ला ट्रू आहे, बाकीच्याला फॉल्स आहे. पी और क्यू तुम्हाला फक्त एका वेळेस फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स असताना बाकी सगळ्यांना ट्रू आहे. इफ पी देन क्यू मध्ये फक्त ज्यावेळेस सेकंड फॉल्स असेल त्यावेळेस फॉल्स आहे, बाकी सर्वांना ट्रू आहे. आणि पी इफ अँड ओनली इफला ज्यावेळेस दोन्ही पण फॉल्स असतील किंवा दोन्ही पण ट्रू असतील त्यावेळेस ट्रू आहे, बाकीच्या वेळेस फॉल्स आहे. तर हे आजच्या सेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आपण स्टडी केलेलं आहे मॅथमॅटिकल लॉजिकची. आज आपण ABCD संपवलो असं मी कन्सिडर करतोय. तर तुम्हाला जर इंग्लिश परफेक्ट करायचं असेल तर ABCD येणं खूप गरजेचं आहे.
आणि आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकची ABCD आपण पूर्ण स्टडी करून घेतलेलं आहे. तर आय होप यू अंडरस्टूड दिस लेक्चर व्हेरी प्रॉपरली. लेक्चर खरंच आवडलं असेल तर हिट करा लाईक बटन. नंतरचं सेशन आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहे. याच्यावरचे खूप सोपे आहेत. फक्त हे समजलं तर नक्कीच पुढच्या गोष्टी समजायला काहीच अडचण येणार नाही. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.